आणि आता बातमी बजेटची। मोदी सरकारकडून अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट सादर केलं। फार मोठ्या घोषणा या बजेटमधून टाळण्यात आल्या। मात्र बजेटमध्ये सर्वसामान्यांपासून ते शेतकऱ्यांसाठी काय काय पाहूया। ऐन लोकसभा निवडणुकीच्या 2 महिन्यांआधी मोदी सरकारनं दुसऱ्या टर्ममधलं शेवटचं अंतरिम बजेट सादर केलं। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या 57 मिनिटांच्या बजेट भाषणातून नोकरदार वर्गाची निराशा झाली आहे, कारण करमुक्त उत्पन्नाची मर्यादा जैसे थे ठेवण्यात आली आहे। आयकरात कोणताही बदल सरकारने केलेला नाहीये। अर्थात 7 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेला कोणताही कर नाहीये। 2023 प्रमाणेच 2024-25 या आर्थिक वर्षासाठी कर द्यावा लागेल। मात्र मोदी सरकारनं कंपन्यांना दिलासा दिलाय। कॉर्पोरेट टॅक्स 30% वरून 22% आणलाय। The government has reduced and rationalized tax rates. Under the new tax scheme, there is now no tax liability for taxpayers with income up to 7 lakh rupees. आता पुन्हा एकदा गेल्या वर्षीचा टॅक्स स्लॅब तसंच 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त करण्याची घोषणा काय होती तेही समजून घेणं महत्त्वाचं आहे। एकीकडे सरकारनं म्हटलं की 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर नाही, त्याच वेळी नव्या कर रचनेनुसार टॅक्स स्लॅब 3 लाखांपासून आहे। ज्याचं उत्पन्न 7 लाखांपर्यंत आहे त्यांनाच कर माफ आहे, तर 7 लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्यांसाठी 3 लाखांपासून उत्पन्न भरावं लागेल। 0 ते 3 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असल्यावर कर नाहीये। 3 ते 6 लाखांच्या उत्पन्नावर 5% कर आहे। 6 ते 9 लाखांच्या उत्पन्नावर 10% कर आहे। 9 ते 12 लाखांच्या उत्पन्नावर असेल 15% कर आणि 12 ते 15 लाखांच्या उत्पन्नावर 20% कर असेल। असं की महागाई वाढल्यानंतर पगार बी आमचे थोडेफार वाढतात किंवा DA वाढतो। तसंच आता जे लिमिट होतं पूर्वीचं ते 2 वर्षापासून तसंच ठेवलेलं आहे। त्याच्यामध्ये बदल काही झाला नाही, तो होणं अपेक्षित होतं सगळ्यांना, जेणेकरून टॅक्समध्ये थोडा आम्हाला सवलत मिळेल, पण तसे काय मिळालेले दिसत नाही। बदल व्हायला हवे होते। जुन्या टॅक्स रिजिममध्ये बरंचसं जे आता बेनिफिट आहे ते वाढवायला पाहिजे होतं, तसं काही दिसत नाही आहे। आणि टॅक्स स्लॅब जे आहेत ते पण वाढवायला पाहिजे होते किंवा टॅक्स रेट कमी करायला पाहिजे होते, तशी अपेक्षा पूर्ण झालेली नाही। बजेटमध्ये कोणत्या क्षेत्रासाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे तेही पाहूया। संरक्षण क्षेत्रासाठी 6.1 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे। रस्ते वाहतूक क्षेत्रासाठी 2.78 लाख कोटी रुपये, रेल्वेसाठी 2.55 लाख कोटींचा निधीची घोषणा करण्यात आली आहे। ग्रामीण विकासासाठी 1.77 लाख कोटींच्या निधीची तरतूद केली आहे। कृषी आणि शेतकरी कल्याणासाठी 1.27 लाख कोटींची तरतूद है। निर्मला जी का ये बजट देश के भविष्य के निर्माण का बजट है। इस बजट में 2047 के विकसित भारत की नींव को मजबूत करने की गारंटी है। मैं निर्मला जी और उनकी टीम को बहुत बहुत बधाई देता हूं। बजेटमध्ये महत्त्वाच्या हायलाइट्सवरही एक नजर टाकूया। प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2 कोटी नवीन घरं बांधली जाणार आहेत। 1 कोटी घरांना 300 युनिटपर्यंत सौर ऊर्जेद्वारे मोफत वीज दिली जाईल। सर्व आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ होणार आहे। या योजनेद्वारे 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत आहेत। लखपती दीदी योजनेअंतर्गत 3 कोटी लखपती दीदी तयार करण्याचं उद्दिष्ट आहे। विकासाच्या करता जवळपास 11 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्यात येते, ज्याच्यामध्ये नवीन रेल्वेचे कॉरिडॉर्स, ज्याच्यामध्ये नवीन रस्ते, ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर हे तयार करण्यात येणार आहे। आणि हे सगळं करत असताना विशेषतः शेतकऱ्यांकरता नॅनो DAP ही जी संकल्पना आणलेली आहे ही अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे। त्यांना माहिती आहे की पुढच्या वर्षी पुढच्या वेळेला बजेट मांडणारं सरकार आहे त्यांचं नसणार आहे। म्हणजे या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडणारा मंत्री म्हणून त्यांची नोंद इतिहासात झाली आज।
खरा अर्थसंकल्प निवडणुकीनंतर सादर होणार आहे. दुर्दैवाने यांचं सरकार आलं तर जसं आजपर्यंतचा अनुभव आहे की निवडणुकीपर्यंत मतदानापर्यंत गॅसचे दर खाली येतात आणि मतदान केलं की पुन्हा सगळे गॅसवर. पेट्रोलचे भाव तोपर्यंत खाली, मतदान झालं का पेट्रोल वाढलं. अंतरिम बजेटमध्ये शेतकऱ्यांच्याही नजरा लागलेल्या होत्या. शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये मोहरी, तीळ, सूर्यफूल, शेंगदाणा, सोयाबीन या तेल बियांबाबत आत्मनिर्भरतेची घोषणा करण्यात आली आहे. दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वंकष योजना आणण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा माल टिकावा यासाठी गोदामांची अधिक व्यवस्था करणार. पीएम किसान योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत झाली आहे. नॅनो युरिया नंतर नॅनो DAPची घोषणा करण्यात आली आहे. तर रेल्वेचा विचार केल्यास 40,000 रेल्वे डबे हे वंदे भारत मानकासारखे सामान्य ट्रेनमध्ये लावण्यात येणार आहेत. तसंच 3 नव्या रेल्वे कॉरिडॉरची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये पहिला रेल्वे कॉरिडॉर हा ऊर्जा आणि सिमेंट कॉरिडॉर असेल. सिमेंट आणि कोळशाच्या वाहतुकीचा असेल. दुसरा पोर्ट कनेक्टिव्हिटी कॉरिडॉर असेल. या कॉरिडॉरद्वारे देशातील प्रमुख बंदरं जोडली जाणार आहे. तिसरा पोर्ट हाय डेन्सिटी कॉरिडॉर असेल. जास्त गर्दी असलेल्या रेल्वे मार्गांसाठी हा कॉरिडॉर असणार. महिलांना प्राधान्य दिलेलं आहे. 1 कोटीचे 3 कोटी महिला सक्षम करणे, लखपती करणे याच्यावर टार्गेट ठेवलेलं आहे. त्याचबरोबर जे प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जी घरं टार्गेट होतं त्यामध्ये 2 कोटी घरं जी आहेत ती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. म्हणजे एक प्रकारचं रोटी कपडा आणि मकान देणारं हे केंद्र सरकार, मोदी सरकार आणि हा अर्थसंकल्प आहे. इथे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत, चुना लावलेल्या आहेत. इथं विद्यार्थ्यांसाठी तुम्ही बघितलं तर काही नियोजन झालेलं नाही आहे. बेरोजगारांसाठी काही नियोजन झालेलं नाही आहे. पेट्रोल डिझेलचे भाव तेवढेच आहे. शेतकऱ्यांना शेतीच्या किमतांना भाव मिळत नाही आहे. प्रत्येकाला म्हणतायत की तुम्ही जा अयोध्येला दर्शन करून या आणि इथं बजेटमध्ये शून्य आहे. अंगणवाडी ताईसाठी काही नाही आणि विदर्भासाठी तर काहीच नाही. फार मोठ्या घोषणा किंवा मोठमोठे वायदे मोदी सरकारने केलेले नाहीये. पायाभूत सुविधेसह आत्मनिर्भरतेवर बजेटमध्ये भर देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नवी दिल्ली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.